पावसाच्या सरींनी न्हालेलं नाशिक आणि विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी अख्खं शहर रस्त्यावर उतरलेलं. छत्री धरून एका हातात बाप्पा आणि मनात अपार श्रद्धा घेऊन गंगेच्या दिशेने निघालेले भाविक. प्रत्येक पावलागणी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष. जणू शहराच्या प्रत्येक श्वासात भक्ती साठलेली. विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात होते ती महानगरपालिकेच्या गणपतीपासून आणि त्यानंतर सुरू होतो ढोल ताशांचा जल्लोष. माऊली ढोल पथकाच्या संबळाच्या ठेक्याने पाय पुढे सरकतच नाही. वादकांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि ढोलाचा निनाद जणू आकाश फाडून गेलाय. चांदीच्या गणपतीची झगमगती सजावट, भक्तांच्या डोळ्यातून वाहणारं भक्तीचं तेज, लहानग्यांच्या हातातली शिवकालीन शस्त्रकला, परंपरेची ती जिवंत निशाणी. आणि मग श्रीमंत श्री साक्षी गणपतीची स्वारी. पावसाच्या सरींमध्ये उजळलेला तो देखावा. नाशिककरांसाठी पुण्याच्या दगडूशेठ एवढाच मानाचा, तेवढाच भव्य आणि तेवढाच दैदिप्यमान. सरदार चौक मित्रमंडळाचा गणराय ताशांच्या ठेक्यावर पुढे निघतो, तर दुसरीकडे अशोक स्तंभावर पोहोचलेला नाशिकचा राजा पावसाच्या थेंबासोबत उधळणाऱ्या फुलांचा वर्षाव भक्तांच्या डोळ्यात पाणी आणतो. जागोजागी उभे असलेले ढोल ताशांचे ठेके आणि विविध देखावे, अघोरी शिवपार्वतीचे रूप या मिरवणुकीला अधिकच अविस्मरणीय. आणि मग दंडे हनुमान मित्रमंडळाचा ठेका, ज्याशिवाय नाशिकचं विसर्जन अपूर्णच. त्यांच्या तालावर थिरकतं अख्खं नाशिक. हा सोहळा फक्त मिरवणूक नाही, तो श्रद्धेचा उत्सव आहे, संस्कृतीचं दर्पण आहे आणि नाशिककरांच्या एकतेचं प्रतीक आहे.